हॅलो मम्मीज अँड डॅडीज. सो आज मी तुम्हा सगळ्यांसाठी परत एक खास बेबी प्रोडक्ट घेऊन आलेली आहे, तो म्हणजे क्लॉथ डायपर. सो याआधी पण मी एक व्हिडिओ केलेला आहे, पण आज मी एक नवीन ब्रँड घेऊन आलेली आहे. सो या व्हिडिओमध्ये मी कोणता ब्रँड चांगला आहे, त्याचबरोबर त्या रिलेटेड सगळी माहिती देणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सुषमा आणि मी एक आई आहे. मला एक छोटी 1.5 वर्षाची मुलगी आहे. त्या रिलेटेड माझे जे काही एक्सपिरियन्सेस असतात, मी कुठले प्रोडक्ट बेबीसाठी वापरते, त्याचबरोबर बेबी फूड रेसिपीज असतील, हेअर केअर टिप्स असतील, आफ्टर प्रेग्नेन्सी तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात, ते कसे फेस करायचे, कसे डील करायचे, या रिलेटेड मी सगळ्या गोष्टी यात सांगत असते. हे चॅनल ज्या महिला प्रेग्नेंट आहेत किंवा ज्यांना बेबी झालेला आहे या सगळ्यांसाठी खूप जास्त फायद्याचं राहणार आहे. सो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा एखादा व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून ते मिस होणार नाही. सो चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो आज मी तुमच्या सगळ्यांसाठी बेबी हग डायपर घेऊन आलेले. हे असं असतं, याला एक पॅकेजिंग येते, बट मी गेली 1 वर्ष झालं माझ्या मुलीसाठी हे वापरत असल्यामुळे माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी ती पॅकेजिंग नाही आहे. तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. सो आज मी या व्हिडिओमध्ये या रिलेटेड सगळ्या गोष्टी सांगणार आहे की हे कुठून मागवायचं, याची प्राईस काय आहे, त्याचबरोबर याची क्वालिटी काय आहे, यात कुठले कलर्स अवेलेबल आहेत, कम्फर्टेबल आहे का नाही, त्याचबरोबर हे वॉश कसं करायचं, याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही पॉईंट सांगणार आहे. त्याचबरोबर मी या आधीच्या व्हिडिओमध्ये एक ब्रँड सांगितलेला आहे, तो जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून तुम्हाला तो व्हिडिओ नक्की मिळेल. सो त्या आणि यामध्ये कोणतं बेस्ट आहे हे सुद्धा मी सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो फर्स्ट बेबी हग हा या क्लॉथ डायपरचा ब्रँड आहे, जे मी firstcry.com वरून मागवलेला आहे. याची जी काही प्राईस आहे ती 695 रुपये आहे, पण ऑफरमध्ये मला हे 482ला पडलेली आहे. ही जी प्रिंट आहे ही मल्टी कलर बटरफ्लाय प्रिंट आहे आणि यामध्ये बरेच 7 ते 8 कलर्स तुम्हाला मिळून जातील. त्याचबरोबर याची जी काही क्वालिटी सांगायची झाली तर ही क्वालिटी खूप मस्त आहे. हे अशा प्रकारचं डायपर येतं, त्याच्या आतमध्ये एक पॅड इन्सर्ट केलेला असतो. त्याला एक ॲडजस्टेबल बटन्स आहेत. तुमच्या बेबीच्या वेटनुसार, एजनुसार तुम्ही हे ॲडजस्ट करू शकतात. त्याचबरोबर हे आतमध्ये इन्सर्टिंग पॅड दिलेला असतो, जो विदाऊट पॅड पण तुम्ही वापरू शकता, विथ पॅड पण तुम्ही वापरू शकता. 0 ते 3 इयर्सच्या बेबीसाठी तुम्ही हे नक्की वापरू शकता. सो माझ्या बेबीला मी गेली 1 वर्ष झालं हे वापरत आहे. तुम्ही बघू शकता याची क्वालिटी ॲज इट इज आहे, म्हणजे 1 वर्ष वापरून सुद्धा धुवून सुद्धा ह्याला काहीही झालेलं नाही. सो क्वालिटी वाईज हे खूप छान आहे आणि खूप स्मूथ आहे, कम्फर्टेबल आहे तुमच्या बेबीसाठी आणि खूप मस्त आहे. तुम्हाला वाटत असेल एवढं वाईट आहे, सो याच्यावर स्टेन राहत असेल, तर बिलकुल नाही. तुम्ही नॉर्मल पाण्याने जेव्हा ह्याला वॉश कराल किंवा आपलं रेग्युलर जे काही आपण सोप वापरत असतो त्याने तुम्ही याला वॉश करू शकता, याच्यावर कुठलाही स्टेन राहत नाही. त्याचबरोबर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक किड्स नीड नावाचा ब्रँड सांगितला होता, त्या आणि यामध्ये कम्पेअर करायचं झालं त्याचे जे पॉईंट्स आहेत तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. त्या दोन्हीमध्ये मला किड्स नीड बेस्ट वाटतं, कारण त्याची आतली जी काही लेअर आहे ती ग्रे कलरची आहे. तसं यामध्येही स्टेन राहत नाही, पण माझ्या बेबीसाठी त्याला यापेक्षा ते जास्त कम्फर्टेबल वाटतं. हेही खूप छान आहे, मीही वापरत आहे, बट दोन्हीमध्ये कम्पेअर करायचं तर माझ्या बेबीला ते जास्त कम्फर्टेबल वाटतं. सो तुम्ही ट्राय करून बघा, तुमच्या बेबीला कुठलं सूट होतंय हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सो याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स सांगायचे झाले तर सेम आहेत. दोन्हीसाठी पॉझिटिव्ह पॉईंट्स सेम आहेत. ब्रँड दोन्ही खूप छान आहेत. तुम्ही वापरून बघा तुमच्या बेबीसाठी, तुमचा बेबी कशात कम्फर्टेबल आहे त्यावरून तुम्ही कुठला घ्यायचा हे ठरवू शकता. नेगेटिव्ह पॉईंट्स सांगायचे झाले तर त्याच्यामध्ये 2च नेगेटिव्ह पॉईंट्स आहेत. नंबर 1 की थोडंसं कॉस्टली वाटतं आणि नंबर 2 म्हणजे याला वाळायला खूप जास्त टाईम लागतो. सो या 2 पॉईंट सोडले तर यामध्ये कुठल्याही नेगेटिव्ह पॉईंट नाही आहे. तुम्ही जास्त पेअर मागवू शकता आणि तुमच्या बेबीलाही वापरू शकता. मेन पॉईंट हा आहे की तुमचा बेबी कम्फर्टेबल राहायला पाहिजे,
तुमच्याकडे जास्त पेअर्स असतील तर हा वाळायला जरी टाईम लागला तरी तुम्ही दुसरे वापरू शकता. आणि 2 ते 3 वर्षापर्यंतच आपल्याला हे वापरायचं असतं. त्यानंतर आपण बेबीला जेव्हा ट्रेन करतो त्या केसेसमध्ये त्यांना स्वतःला कळून जातं, तेव्हा हे वापरायची गरज नाही. सो मला असं वाटतं की बेबी लहान आहेत तोपर्यंत तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायला हवी. त्यांचं कम्फर्ट हे जास्त महत्त्वाचं आहे. सो तुम्ही हे अफोर्ड करू शकत असाल तर नक्की ट्राय करा. त्याचबरोबर अजून कुठले प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असतील तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, त्याचे मी रिव्ह्यू नक्की घेऊन येईल. आणि तुम्हाला जर माझा कंटेंट आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला ग्रो करायला सुद्धा हेल्प करा. थँक्यू.